पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष्टं श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपाणि च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रोऽहं वाक्यकारणमन्यं अस्मद्गुरुं संकीर्तयामि श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं नमो नमामि ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायाबाप बालयोगी आणि भगवान विष्णूच्या अवतारातले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अमृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथातील कालपासून 7 प्रकाशन झाले। 6व्या प्रकरणामध्ये ज्ञानवानी शब्दखंडन केलेला आहे। आत्म्याच्या स्थितीमध्ये शब्दाचा काही उपयोग नाही। आत्मा हा अविद्या निवृत्ती पण करू शकत नाही, कारण अविद्या आत्म्याच्या ठिकाणी नाही। किंवा शब्दाचं कार्य जे आहे आम्हाला करून देणं, ते विस्मरणही आत्म्याच्या ठिकाणी आहे। त्यानंतर जो आपल्याला प्रकाशित करू शकेल असा शब्द कुठे जन्माला आलेला नाही। आत्म्याचं प्रकाशनही तो करू शकत नाही, अविद्या निवृत्ती करू शकत नाही। अशा प्रकारे शब्दाचा आत्म्याच्या ठिकाणी काही उपयोग नाही, असे ज्ञानवानी सिद्ध केले आहे।
आता हा जो 7व्या प्रकरणातला विषय चाललेला आहे तो तर महाकठीण आहे आपल्या दृष्टीने. त्याचं कारण असं आहे की आम्ही ज्या अवस्थेत आहोत ती अवस्था म्हणजे अज्ञानाची अवस्था, अविद्येच्या स्थितीत आणि ज्ञानोबा आपल्याला समजायले आत्मस्थितीचा प्रकार. आत्मस्थितीमध्ये काय नाही काय आहे हे आम्हाला माहिती नाही, कारण ती स्थिती आम्हाला अजून प्राप्त व्हायची आहे, झालेली नाही. त्यामुळे ज्ञानोबा आपल्याला त्यांचा जो अनुभव सांगतायत या ग्रंथामधून तो अनुभव आपल्याला पचनी करायला कठीण आहे. मोठाच कठीण विषयाचा हा, परंतु ज्ञानोबांनी जवळजवळ 295-97 वेळामध्ये हा ग्रंथ आपल्याला समजून सांगितलेला आहे. एवढा संयम, एवढा ताबा मनावर, ऐकण्याची एवढी आवड, एवढी बोली, एवढी समज जर आपल्यामध्ये असेल तर आपण हे ऐकायला टिकू. अन्यथा हा विषय सामान्य माणसासाठी नाही. जे इतर ठिकाणी जे होतात किंवा जी माहिती सांगतात ते जगाचं सोल्युशन, जगातल्या गोष्टी सांगतात किंवा परमार्थाचं जे विवेचन असतं त्यांचं ते फार प्रारंभात असतं. हे जे प्रवचन आहे हे प्रवचन प्रारंभिक नाही. असं समजून आम्ही चाललो आहे की तुम्हाला प्रारंभिक गोष्टी बऱ्याच माहिती झालेल्या आहेत आणि मग त्याच्या पुढचं आपल्याला हे ऐकवायचं आहे. म्हणून हा विषय आहे या ठिकाणी हा कठीण विषय. म्हणून या विषयाला जो श्रोता टिकेल तोच जीवनात टिकेल, जीवनामध्ये त्याचं घडवून. जेव्हा आपल्याला असं अभिवचन देत आहे की जर तुम्ही आता मी सांगतो तेवढं तुम्ही अनुभवलं, ऐकलं नाही, मी जे सांगतोय हे जर तुम्ही अनुभवलं, त्याचा जर तुम्ही अनुभव घेतला तर तुम्ही कृतार्थ झाला, तुमचं जीवन सफल झालं. नुसतं ऐकल्याने सुद्धा बरं. हे जे 7वं प्रकरण आहे या 7व्या प्रकरणामध्ये अज्ञानाचं खंडन केले. अज्ञानाचं खंडन करताना ज्ञानोबांनी आता कालच्या पहिल्या ओळीमध्ये आपल्याला सांगितलं, काल सुरू झाले. पहिल्या ओळीमध्ये अशी केली अशी टीका, एरवी तरी अज्ञाना जे ज्ञानाची जसे शोभना तरी ते काना खालीच दडे. काना खाली दडणं, जेव्हा एखादी वस्तू काना खाली येते तेव्हा ती काना जाईल का? कानात जाणं आणि काना खाली दडणं हा जो अत्याचाराचा जन्म केलेला आहे. काना खाली दडणं म्हणजे ती गोष्ट आम्ही सगळी ऐकलेली नाही. का एरवी तरी, एरवी म्हणजे विचार करून पाहिला, अशा प्रकारे विचार जर आपण करून पाहिला तर ते म्हणतात अज्ञानाजयी ज्ञानाची नसे शोधना. अज्ञान अज्ञान म्हणून ज्याला म्हणतात त्याला शोभना म्हणजे त्याला आधार, त्याला सहाय्य करणारं ज्ञान असावं लागतं. अज्ञान नुसतं अज्ञान जात नाही, अज्ञानाला सहाय्य करणारं ज्ञान असावं लागतं त्याच्या सापेक्ष. इथे हे जे ज्ञान अज्ञान चाललेले हे जगाच्या संबंधाचं ज्ञान अज्ञान चाललेलं जातं.
ज्ञानवंतात हे जे अज्ञान म्हणतो, मला खूप अज्ञान, मला ते कळत नाही, मला समजत नाही, मला माहिती नाही, असं माहीत नसणं, न समजणं, कळत नसणं, ऐकलेलं नसणं, ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट सुद्धा ज्ञानाच्या साह्याने टिकते. अज्ञान सुद्धा ज्ञानाच्या आश्रयाने राहतं असे जाणवत आहे. अज्ञान शब्दामध्ये नाही. ज्ञानामध्ये ज्ञ आहे, ज्ञ म्हणजे जाणणे. जे जाणलं नाही ते अज्ञान, जे जाणलेलं नाही, जे कळलेलं नाही, जे माहित नाही, जे समजलेलं नाही ते अज्ञान. याच्यासाठी आपण जगामध्ये अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या आम्ही जाणल्या, असंख्य गोष्टी आहेत. या जगाचा एवढा मोठा विस्तार आहे. या विस्ताराच्या मानाने जर पाहिलं, आमची बुद्धी पाहिली, तर त्या बुद्धीमध्ये जाणून घेतलेल्या फार बऱ्याचशा गोष्टी अज्ञान फार आहे. परंतु हे जे अज्ञान म्हणतो ते ज्ञानाच्या आधारावर टिकलेले असं ज्ञानाला समजणे. साधी गोष्ट असते, मी आता पाहतो, आता यात्रेमध्ये आता खूप लोक जमले. या यात्रेमध्ये काही आपले ओळखीचे आहेत, त्यांचा परिचय आपल्याला, त्यांचे ज्ञान कळता असणारच परिचय. त्याला काहीतरी आपल्या गल्लीचे असणार, काहीतरी अंबानी असणार, काहीतरी बोलायला. तेव्हा एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये ओळखीचे, माहीत असलेले, ज्यांचं ज्ञान आहे असे फार थोडे. जमिनीला जमावाच्या दृष्टीनं जमाव खूप मोठा आहे. त्या जमावामध्ये 550 100 200 असे फक्त आपल्याला माहिती आहे, बाकींच्या बद्दल अज्ञान आहे. आता हे जे मोठ्या प्रमाणावर जमलेल्या अन्य लोकांबद्दल जे अज्ञान आहे, ते अज्ञान आमचं जर दूर व्हायचं असेल तर त्यांना सुद्धा ज्ञानाची गोष्ट असेल लागेल. ज्ञानाशिवाय अज्ञान जात नाही. समजा आपण गेलो यात्रेमध्ये आणि तिथे तर पुष्कळ आपल्याला माहित नसलेले लोक पुष्कळ जातात. पण असा एखादा मनुष्य आपला जवळ जातो, काही चाललं नाही, कुठे निमित्त नाही, कशा दृष्टीनं, असा तो जो आला की लगेच आपली त्याची भेट होते. आता ही जी भेट होणं आहे, या भेटीमध्ये आपला परिचय होऊन जातो. कुठले काय आपण ज्यांना विचारतो, कोण आलो बाबा, तो आपल्या सांगता मी आम्ही त्या ठिकाणी राहतो, आमचं नाव. आता हा जो परिचय झालेला आहे, माहिती झालेली आहे, कळलं मला, समजलं मला, हे ज्ञानानेच कळलं ना. त्याच्या संबंधी जे अज्ञान होतं, त्याच्या संबंधी जी माहिती नव्हती आम्हाला, ती माहिती आम्हाला आमच्याकडे असलेलं हे जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या आधारावर त्याला आम्ही जाणलं. तेव्हा अज्ञान हे ज्ञानाशिवाय टिकत नाही असा भगवंता या ठिकाणी सांगण्याचा उद्देश आहे. ते म्हणतात की एरवी तरी या ज्ञाना देई ज्ञानाची नसे क्षोभना, ज्ञानाची नसे क्षोभना, ज्ञानाची क्षोभना नसेल तर ते अज्ञान टिकत नाही. ज्ञानाची ज्याला सहाय्यता नसेल तर ते टिकत नाही, असं ज्ञान आपल्याला सांगून राहिले. आता
अज्ञान हे आपल्या कानामध्ये येत नाही, कानाखाली असते. कानामध्ये आल्या की लगेच कळतं ना आपल्याला काय आलं. शब्द आला की तो कानात जातो. आणि हा जो न करण्याचा भाग आहे हा कानाखाली जातो असं उत्तर. तात्पर्य या जगामधल्या अशा असंख्य गोष्टी आहेत, असंख्य पदार्थ आहेत, असंख्य जीवाणू आहेत, पदार्थ आहेत, म्हणतात त्याचे अनेक प्रकार आहेत. तेव्हा काही वस्तू ज्या असतात आपल्या या जगामधल्या त्या सत्य वस्तू आहेत. त्यांना आम्ही सत म्हणतो. काही ज्या वस्तू असतात त्या बदलणाऱ्या असतात. बदलणाऱ्या वस्तूला त्या नश्वर मिथ्या माया म्हणतो, मिथ्या म्हणतो. काही वस्तू अशा असतात की त्या भासतात खऱ्या असणार, त्या खऱ्या नसतात. असे अनेक प्रकार आहेत. म्हणून अज्ञानाचा सुद्धा आमचा विस्तार फार मोठा आहे. ज्ञान त्या मनाने लहान आहे आणि अज्ञानाचा विस्तार मोठा आहे. अज्ञानामध्ये अनेक प्रकार आहेत. ज्ञानाला सांगतात आता मानवामध्ये साप आहे म्हणे, तो साप खरा आहे, मानवामध्ये गेलेला आहे ना, तो पाहिला आहे. मानवातला साप जो आहे तो गेलेला तो खरा आहे, ते सत्य आहे. दोरीवर जो साप भासला आम्हाला रात्री संध्याकाळी दोरी पडलेली आणि तिथं आम्हाला सापात असं वाटलं तो. आता हा दोरीवर भासणारा साप खरा आहे का? वर्गातल्या सापासारखा नाही. हा भासमान आहे, भासतोय. तुम्ही याला प्रतिभाषिक म्हणतात. तेव्हा ज्ञान म्हणतात काही वस्तू या जगातल्या प्रतिभाषिक आहेत, भासतात त्या खऱ्या आहेत, पण त्या खऱ्या नसतात. बाबूबुवा खरा आहे का? नाही, तो तर नुसता शब्द आहे. तिथं तर मग त्या रोजीच्या ठिकाणी तरी दोरी आहे म्हणून साप दिसतो, पण बाबूबुवाच्या ठिकाणी दोरी दिसत नाही तरी सुद्धा बाबूबुवा शब्द आहे. म्हणून याला अनिर्वचनीय म्हणतात. वस्तूच नाहीये, शब्द आहे. सशाचं शिंग शब्द आहे. पुष्प, आकाशाचे फूल, ही अनिर्वचनीय अशा या शब्दांची पदार्थांची. तेव्हा अज्ञानामध्ये असंख्य प्रकार येतात. काही सत्य असतात, काही अनिर्वचनीय असतात, काही भासमान असतात. पुढचा मुलगा सत्य आहे की आपला पुढचा मुलगा आहे, कारण आपल्याला माहिती तो आपला मुलगा आहे, खरा आहे तो, पण म्हणायचं त्याला खोटा आहे, हे सत्य आहे. दत्तक मुलगा आता तो खरं तुझ्या घरात जाऊन बघायला आहे का? मुलगा तर म्हणावं लागेल त्याला दत्तक घ्यायचं नाही, या ठिकाणी तो आलेला आहे. म्हणून हा जो दत्तक मुलगा आहे तो अनिर्वचनीय, त्याला आता खरंही म्हणता येतो, खोटंही म्हणता येतो. जिथं खरं आणि खोटं यांचं भांडण असतं तिथं त्या वेळेला अनिर्वचनीयता येते. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये खरं खोटं भासमान प्रातिभाषिक अशा प्रकारचं अनेक प्रकारचं अज्ञान आहे. ज्ञान आणि अज्ञान, ज्ञान आणि अज्ञान, ज्ञान आणि अज्ञान.
ज्ञानोबा सध्या ज्ञानाचा विषय घेतला नाही. ज्ञानोबा फक्त आता या प्रकरणामध्ये अज्ञानाचाच फक्त विचार करणार आहे, अज्ञानाचंच खंडन करतायत. म्हणून आता ज्ञान आणि अज्ञान अशी दोन्ही शब्द आता न घेताना फक्त अज्ञानाचा विचार करणार आहे. आपल्याला आता या प्रकरणामध्ये सांगणार आहे, एरवी तरी अज्ञाना जे ज्ञानाची नसे क्षुल्पना, तरी ते कानाखालीच लढे ही पहिली निधन का. आज आता ही जी दुसरी उभी आहे, जेव्हा आपल्याला समजलं बघा, या उभीच्या माध्यमातून या प्रकरणाचा ज्या साधकांना लाभ होईल, जे लोक हे ऐकण्यासाठी टिकून राहतील, त्यांचं कल्याण आहे. कठीण आहे ते, आणि सोपं ऐकायला तर तुम्ही बसलं ऐकून, पण जे ऐकण्यामध्ये आपल्या बुद्धीची कसोटी लागते, आपल्या ज्ञानाची कसोटी लागते, जिथं चिमटा बसतो आपल्याला, ते जे कार्य आहे ते कठीण कार्य असल्यामुळं ज्ञानवंता जो कोणी टिकला हे ऐकण्यासाठी त्याचं जीवन चांगलं सफल होईल, त्याला फार लाभ होईल असं ज्ञान आपल्याला सांगत आहे. आणि ही गोष्ट आपल्या साधकांच्या दृष्टीने आता सांगायचं. साधक ज्या ठिकाणी आता हा योग्य असा आहे, हे बाहेरची जी मंडळ आहे गेले ते उपयोगच नाही विचारतात. आणि तुम्हाला सुद्धा हे जे ऐकायला तुम्हाला सुद्धा गोष्ट का समजून आले, अशा प्रकारचा हा विषय आहे. म्हणून अमृतानुभव हा सामान्य लोकांसाठी विषय नाही. हा विषय जरी आपण सामान्य असलो तरी असामान्य धाडस पाहिजे, धिटाई पाहिजे, कळवलं ऐकायचं. अशी जर तुमची हिंमत असेल तर तुमचा फायदा होईल. आणि करणार तर नाही ते सुद्धा जानवर म्हणून झाले की तो विशेष म्हणून जात आहे की आम्ही आहोत अज्ञानामध्ये, आमच्याजवळ अज्ञान भरपूर आहे, आणि जन्म सांगणारे अज्ञान व्यर्थ आहे नाही. आता जे आमच्याजवळ भरपूर आहे ते जन्म म्हणताय की ते नाहीये, असं जेव्हा येतं त्यावेळेला मला मोठा भ्रम करतो. काय करावं ते ज्ञानेश्वर महाराज असं होऊन राहिले की अज्ञान नावाचा काही पदार्थच नाहीये, अज्ञान नाहीच आहे या जगात. मुला आत्म्याच्या ठिकाणी तर ते म्हणून दिसत नाही. तेव्हा अज्ञानाचं खंडन करण्यासाठी ज्ञानोबा आता तयार झालेले आहेत आणि ते अज्ञानाचं खंडन करतो आहे. तेव्हा ते अज्ञान कसं खंडन करतायत, ते कसं असतं, का त्याचं खंडन करावं लागतं. अज्ञान हे लाभदायक नसतं, ही गोष्ट लक्षात ठेवायचं. जशा काही जगातल्या काही वस्तू आपल्याला लाभदायक नसतात. उदाहरणार्थ आपण शेती करत नाही, काही नाही, आणि आपण जर त्या दुकानामध्ये गेलो बी बियाणे तर तिथे पुष्कळ प्रकारची औषधं असतात कीड मारणारी. आता कीड मारणारी जी औषधे ती वेगळं आपल्याला, तर त्याचा आपल्याला जर तुम्ही दुरुपयोग केला तर दुःखाचा होऊ. म्हणून या जगातल्या असंख्य गोष्टी अशा आहेत अज्ञानातल्या की ज्या आमच्या उपयोगाच्या नाही, आणि म्हणून अज्ञान म्हणून ज्याला म्हणतात ते आम्हाला लाभदायक नाही. अज्ञानाने माणसाचं जीवन पशुतुल्य होत. हे जे पशु आहेत ना बाकीचे जनावर विचारे, या जनावरांमध्ये तर आपल्यापेक्षा खूप अज्ञानी. बघा ना त्यांचं जीवन कसं आहे.
ते जिथं तुम्ही बांधलेलं आहे ना, आपण पाहतो करू, जिथं त्या प्राण्याला बांधलेलं असेल तुम्ही खुंट्याला, त्या खुंट्याजवळ तुम्ही तो चारा टाका, त्याच्या ताटात वाटा, तर ते भांडायचं स्वच्छता तरी एका ठिकाण. तिथंच तो बिचारा मलमूत्र टाकतो, घाण करतो, तिथेच बसतो, तिथं उठतो, तिथेच बसतो, झोपतो आणि तिथं सुद्धा खायला मारतात. तर किती अज्ञान आहे त्याला, हे समज आहे त्याला. त्या मनाने माणसामध्ये पुष्कळ समज आलेली आहे. माणूस त्या जनावरांपेक्षा फार सुधारलेला आहे. तो असं कुठे काही खात नाही. तथापि असं जरी असलं, प्राण्यांमध्ये भरपूर अज्ञान असलं तरी माणसामध्ये सुद्धा काही कमी आहे असं नाही. ह्या प्राण्यांच्या दृष्टीने मनुष्य पुष्कळ सुधारलेला आहे, त्याच्यामध्ये पुष्कळ ज्ञान आहे. परंतु ज्ञानाच्या दृष्टीने जर अज्ञान पाहिलं तर अज्ञान जास्त आहे ना, ज्ञान थोडंच आहे. माहीत असलेल्या गोष्टी फार थोड्या आहेत. जगातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे का मला? अहो, गावातल्या सगळ्या माहिती, जगातल्या कुठं आल्या काय काय गल्लीमध्ये सगळे लोक थोडे आपले ओळखीचे असतात किंवा त्यांचं जीवन थोडं माहिती आहे आपल्याला, म्हणजे अज्ञानच जास्त. तेव्हा असं हे जे अज्ञान आहे, हे अज्ञान जेव्हा माणसामध्ये असतं, माणसाला जेव्हा भावून टाकलेलं असतं अज्ञानाने, अज्ञानच त्याच्यामध्ये संचित झालेलं असतं, त्यावेळेला त्या माणसाचा जन्म व्यर्थ जातो, फुकट जातो. जसा प्राण्यांचा जन्म आहे, पशु पक्षांचा, प्राण्यांचा, त्यांचा जन्म का बिचारा आले जन्माला, राहिले काही दिवस, खाल्लं पिल्लं, मेले, कोण पाहतो त्याची, त्यांच्यासाठी कोण रडत बसलेला आहे का? ते जे पशु पक्ष्यांचं जे जीवन आहे ते जसं व्यर्थ जीवन येतात, ते जगतात, काही दिवस राहतात जातात, म्हणून त्यांची दखल घेतली. तात्पर्य असं आहे की जसं त्या पशु पक्ष्यांचं जीवन व्यर्थ आहे, तसं माणसाचं जीवन अज्ञानामुळे व्यर्थ आहे. म्हणून अज्ञान म्हणून जे आहे, ज्याला अज्ञान म्हणतात, जे ज्ञान नाही ते अज्ञान. असं जे आहे ते माणसाला या जन्माला, माणसाच्या जन्माला घालून त्या माणसाचा जन्म पशुप्रमाणे करून टाकतात. ज्या माणसाला अज्ञान भरपूर असतं तो माणूस पशु समान असतो. म्हणून देव आपल्याला आता असं सांगणार आहे की या अज्ञानाचं खंडन करावं, नाश करावा, ते नष्ट व्हायला पाहिजे. आणि ते नाश होण्यासाठी त्याचा दुसरा भाऊ ज्ञान. ज्ञान आणि अज्ञान हे जोडीने जातात. बरं लक्षात ठेवा, आता जन्माने सांगितलं की अज्ञानाला आधार आहे ज्ञानाचा, तेव्हा त्या ज्ञानाच्या आधारावर हे अज्ञान राहतं. आणि म्हणून देव आपल्याला असं सांगतात आता की हे जे ज्ञान आणि अज्ञान आहे हे दोन्ही व्यर्थ आहेत. जगाच्या बाबतीत आज्ञाच्या ठिकाणी हे अज्ञानही नाही आणि हे जे ज्याला तुम्ही ज्ञान ज्ञान म्हणता ते ज्ञानही नाही. असा तो आत्मराज आहे. तेव्हा आज आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी हा उद्देश या प्रकरणामध्ये केलेला आहे अज्ञान खंडनाचा. यापूर्वी कोण केला होता का? आम्ही तर कधी ऐकलं नाही असं म्हणा. तुम्ही ऐकलं नाही हे आपलं अज्ञान आहे. ऐकली अज्ञानाचं खंडन यापूर्वी कोण केलेलं आहे का? माहिती नाही म्हणजेच अज्ञान आहे ना. याच्या पूर्वी आद्य शंकराचार्य जे गेले त्यांनी अज्ञानाचं खंडन केले. आचार्यांच्या पूर्वी जे महान सद्गुरु रामचंद्राचे विशिष्ट ऋषी त्यांनी केलेले.
ज्या सत्पुरुषांनी हे कार्य केलेले आहे त्यांच्याबद्दल आम्ही कुठेच काही वाचलेलं नाही, पण आपल्या संस्कृत ग्रंथामध्ये सगळं प्रकरण गेलेले आहे. पण आज काय झालेलं आहे, संस्कृतच कळत नाही, भाषा गेली आमची. मग ते जे पूर्वीचे ग्रंथ आहेत आमचे ऋषी मुनी गेलेले ते सगळे आमचे दुरावले. पण आम्हाला माहितीच नाही व्यासांनी काय लिहिलं, वशिष्ठांनी काय लिहिलं, त्या ऋषी मुनींनी काय काय लिहिलं माहिती. म्हणून अज्ञानाचा फार मोठा साठा आमच्या जवळ आहे. ज्ञानोबांनी आता हे जे सांगून राहिले ते मराठी सांगतायत ना, त्यामुळे बरं झालं. हे जर त्यांनी आणखी वेगळ्या पद्धतीने दुसऱ्या भाषेत सांगितलं असतं, दुसऱ्या कोणी लिहिलं असताना पुन्हा मी दुरावलो होतो. म्हणून महाराष्ट्रीय साधकांचा हा यामध्ये फार मोठा फायदा आहे. कारण असा दुसरा ग्रंथ नाही जो मराठीमध्ये अज्ञानाचं खंडन दाखवेल. म्हणून ज्ञानोबांचा आपल्यावर फार मान उपकार आहे की ते मराठीमधून आपल्याला हे अज्ञान खंडन दाखवत आहे. तेव्हा हे ऐकलं पाहिजे. जर माणसाचं जीवन सार्थक करायचं असेल तर या अज्ञानाचं खंडन व्हायलाच पाहिजे. अज्ञान हे महानाश करणार आहे. आमचं आयुष्य बर्बाद करून टाकतं, आमचं जीवन बर्बाद करून टाकतं. आम्ही या मनुष्य देहात आलो आहेत, आमचा या देहाचा जो उपयोग व्हायला पाहिजे परमार्थासाठी तो होऊ दे अज्ञान. म्हणून ज्ञानोबांनी अज्ञानाचं खंडन हे प्रकरण या ठिकाणी सुरू केलेले का. आता दुसरी ओळी बरं. या दुसऱ्या ओळीमध्ये ज्ञानोबा काय सांगताय का, दृष्टांत आहे. आता ज्ञानोबाचं हे एक महान कार्य आहे की ते कठीणातला कठीण विषय सुद्धा दृष्टांताच्या उपमेच्या साह्याने सोपा करून सांगतात. आता पुन्हा दृष्टांत देता येते. दृष्टांत देता असा, आडसुनी अंधारी. आता ही भाषा जुनी आहे, ज्ञानोबांची भाषा सुद्धा 800-900 वर्षापूर्वीची होऊन गेली. यादवकरांनी मराठी भाषा आहे ती. ज्ञानाची भाषा आपली म्हणजे सगळी खिचडी आहे. आजची मराठी जी भाषा आहे ना ती शुद्ध मराठी राहिलीच नाहीये. मराठीमध्ये सुद्धा इंग्रजी शब्द चिकार आले, फारशी आले, उर्दू आले, काय आले, गोंधळ आहे. म्हणून ज्ञानोबांची जी भाषा आहे ती शुद्ध मराठी आहे त्या काळातली. काय म्हणतात ते, आडसुनी अंधारी खद्योत दीप्ती शिरी, खद्योत दीप्ती शिरी, तैसे लटकेवरी अनादि होय, तैसे लटकेवरी अनादि होय. फार महत्वाची गोष्ट सांगतात ज्ञानोबा. ज्ञानोबा म्हणाले खद्योत म्हणजे काजवा, झुकणू काजवा झुकणू करतो ना तो आता अंधारामध्ये. हा जो काजवा असतो तो अर्ध्या भागामध्ये त्याच्या शेपटीकडे उजेड असतो आणि पुढे मग काय नसतं, ते काळ असतं ते. हा जो काजवा आहे ज्ञानोबा सांगतात हा अंधाराचा आश्रय घेऊन आपली टिम तो प्रकाश दाखवतो. अंधार नसला दिवसा दाखवितो तो प्रकाश. अंधाराच्या आश्रयाने तो प्रकाश आहे. ज्ञानवंता तो अंधाराचा आश्रय घेऊनच आपल्या प्रकाशाला मिळवतो. त्याप्रमाणे हे जे अज्ञान आहे जगामध्ये, हे जगामध्ये असलेलं अज्ञान ज्ञानाचा प्रकाश घेऊन चमकतंय. आज आमच्यामध्ये खूप अज्ञान आहे, मला फार माहिती नाही, मला खूप अज्ञान आहे, ही जाणीव सुद्धा आम्हाला कशाने होते, ज्ञान आहे म्हणून. मी अज्ञानी आहे एवढी जाणीव तर होते की नाही आपल्याला. असं सुद्धा आम्हाला
सगळं कळतं मला. आज कसं कळेल? मला त्या आफ्रिकेची नदी माहिती आहे का रे? मी तर कधी पाहिली नाही, ऐकली नाही. मग ते अज्ञानच आहे ना तुला आफ्रिकेतलं. असं एवढं मोठं विशाल जग आहे. या विशाल जगाचं सगळं ज्ञान तुला कुठं आहे? या ग्रहगोलांचं ज्ञान आहे का तुला? अरे या पृथ्वीवरील कितीतरी अशा घटना आणि अशा गोष्टी आहे की ज्याचं ज्ञान तुला नाहीये. तेव्हा अज्ञानाचा मोठा साठा आपल्याकडे. परंतु हे अज्ञान ज्ञानावर जगत आपल्याजवळ आहे सरी ते. परंतु आपल्याकडे ज्ञान पण आहे थोडस, आणि ते बुद्धीमध्ये राहतं थोडस. त्या बुद्धीच्या ज्ञानाने हे अज्ञान जे आहे ते आम्ही जाणू शकतो की मला इतकं अज्ञान आहे, मी या बाबतीत अज्ञानी आहे. समजा मी आता एखादी संस्कृत वचन वाचून दाखवलं तुम्हाला, तुम्ही म्हणाल काय नाही कळलं आम्हाला. का बरं? कारण ते संस्कृत भाषा आहे, ती आम्हाला माहिती नाही. म्हणजे अज्ञानच आहे ना. भाषेबद्दल अज्ञान असतं, पुष्कळ गोष्टीबद्दल अज्ञान आहे हो आम्हाला. खाद्य पदार्थांसंबंधी सुद्धा अज्ञान आहे आम्हाला. जगातले सगळे पदार्थ खाऊन झाले का आपले? असे काही पदार्थ निळ्या देशांमध्ये ते खातात, ते आपल्याला माहितीच नाहीये. त्याच्याबद्दल अज्ञानच आहे ना. म्हणून अज्ञान ज्याला म्हणतात ते म्हणजे नाही, ज्याचं ज्ञान ते अज्ञान आमच्या जवळ फार मोठं आहे. आणि हे जे अज्ञान आहे ते आमच्या जवळ असलेल्या ज्ञानाच्या आधारावर, म्हणजे समजण्याच्या आधारावर टिकलेलं आहे. समज आली की अज्ञान गेलं. एखादी गोष्ट आम्हाला समजत नाही ना, मग ती समजून सांगितली तुम्ही किंवा ती जर कळली आम्हाला, तर ते अज्ञान गेलं त्या वेळेला. तेव्हा अज्ञान कशाने जातं? मग कळल्याने, समजण्याने, म्हणजे ज्ञानाने जात. ज्ञान आहे आमच्यामध्येच, म्हणून आमच्या मधल्या ज्ञानाने अज्ञान नैसरून जात, असं म्हणून आपल्याला समजायला पाहिजे. आडसुनी अंधारी खाद्योत दिची शिरी, तैसे लटके बरी अनादी होय. वास्तविक हे जे अज्ञान आहे हे खरं नाहीये, हे लटक आहे. लटक म्हणजे खोटं आहे. खरं असलं तर ते टिकलं असतं ना. अज्ञान टिकलं असतं आपलं खरं जर असतं तर. परंतु ते अज्ञान आम्हाला हे ज्ञानामुळे लटकं म्हणजे खोटं ठेवून देतं आणि ते निघून जातं. मग म्हणून हे जे अज्ञान आहे हे कधीपासून तुम्हाला असं कोणी विचारलं तुम्हाला का हो या जगाचं अज्ञान, या सृष्टीचं अज्ञान, हे सगळं जे अज्ञान आहे हे तुमच्यामध्ये कधीपासून आलं? कोण सांगेल? तुम्ही काय तारखालून ठेवले का? मला अमुक दिवशी अज्ञान आढळलं. हे अनादी आहे, म्हणून ज्ञानोबा त्याला अनादी म्हणतात. अनादी म्हणजे ज्याचा अगोदर आधी नाहीये. जसं ब्रह्म अनादी आहे, त्या ब्रह्माप्रमाणेच अज्ञानही अनादी आहे, असं आता ज्ञानोबा सांगतात. तैसे लटके बरे अनादी होय. हे जे खोटं अज्ञान आहे, जे वास्तविक आम्हाला उपयोगाचं नाहीये, असं हे अज्ञानी आमचं जीवन किंवा आमच्या ठिकाणी असलेलं हे अज्ञानाचं भांडवल अनादी आहे. म्हणजे त्याचा आधी केव्हापासून झाला, त्याचा आरंभ केव्हा सुरू झाला, कधीपासून आम्ही जमायला सुरुवात केलं हे अज्ञान, याचा काही पत्ता नाही आमच्याबरोबर. मग अशा अनादी अज्ञानाला आता आम्हाला नष्ट करायचं आहे आणि केलंच पाहिजे. ते नष्ट केल्याशिवाय आम्हाला या मनुष्य जीवनाचं साफल्य नाही. मनुष्य देव जर धारण केलेलं आहे तुम्ही, तर ते अज्ञान घालवण्यासाठीच तर तुम्हाला हा मनुष्य देव मिळालेला आहे. म्हणून अज्ञान घालवण्यासाठी आपल्याला आता काय करावं लागेल ते आपल्याला सांगताय.
आज आपल्याला दुसरी ओळी संपली, तिसरी ओळी बघा. ध्यानवंता हे अज्ञान कसं आहे, आणि दोन चार ओळांमध्ये फक्त अज्ञानाचं स्वरूप सांगितले आपल्याला. हे कसं आहे, दोन दृष्टांत पुन्हा देतात ते. जैशी स्वप्ना स्वप्नी महिमा, जैशी स्वप्ना स्वप्नी महिमा, तमी मानू असे तमा, तमी मानू असे तमा, तेवी अज्ञाना गरिमा अज्ञानीची. तेवी अज्ञाना गरिमा अज्ञानीची. ओव्या सोप्या आहेत त्या, परंतु ती जी भाषा आहे आपली ज्ञानवाची, ती जुनी भाषा आहे, मराठी भाषा आहे. एक शब्द सुद्धा फारशी तुटली कुठला नाही त्याच्यामध्ये. ज्ञानवाची भाषा शुद्ध संस्कृत म्हणून आलेली भाषा आहे, शुद्ध मराठी भाषा आहे. आणि खरोखर आम्हाला अभिमान वाटतो ज्ञानवाची भाषा आहे. काय आमची भाषा होती, काय आमची संस्कृती होती, काय आमचं ज्ञान होतं, खूप चांगलं होतं. पण आम्ही सगळं विसरून चाललोय. का म्हणता पाठ ज्ञानोबा. जैशी स्वप्ना स्वप्नी महिमा. समजा स्वप्नामध्ये आम्ही आता, स्वप्न सुद्धा काही वेळेला अशी पडतात की ती स्वप्न आम्हाला आनंद देतात. समजा एखाद्याला धन सापडलं स्वप्नामध्ये, त्याला खूप आनंद होतो. अरे वा, आधी बिचारा तो गरीब असतो, आणि गरीबाला स्वप्न पडलं म्हणजे नेहमी धनाची स्वप्न पडतात. आता त्याला धन सापडलं स्वप्नामध्ये. आता हे जे धनाचं स्वप्न आहे, हे स्वप्न त्या माणसाला त्यावेळेला खूप आवडलं, खूप आनंद झाला त्याला. पण जाग आल्याबरोबर ते धन होतं का, गेलं. ते स्वप्नातलं धन स्वप्नात गेलं नाही, आणि ते दारिद्र्य पुन्हा तसंच राहिलं. म्हणून स्वप्नाचा मोठेपणा स्वप्नातच मोठा असतो. हे तर खरं की नाही. स्वप्नामध्ये लाडू खायला मिळाले, पोट भरलं खूप, आणि जाग आली, मग पोट भरलेलं आहे का तुमचं आता? अहो त्यावेळेला चांगलं पोट भरलं तुम्हाला, मी नाही म्हणत होतो. आणि जाग आल्यावर कुठे गेलं मग ते पोट, पुन्हा भूक लागली. म्हणजे स्वप्नातलं जे खाल्लेलं चांगलं, ते स्वप्नातलं चांगलं स्वप्नामध्ये निघून गेलं. म्हणून त्यांना म्हणतात स्वप्ना स्वप्नी महिमा. स्वप्नाला स्वप्नामध्येच मोठेपणा आहे. किंवा त्यानं म्हणतात तमी मानू असे तमा. अंधाराचं महत्व अंधारामध्येच आहे. हा जो अंधार आता पसरलेला आहे ना, अंधार, हा जो अंधाराचा मोठेपणा आहे, तो अंधारामध्येच त्याला शोधतो. त्याला उजेडाला लागलं, येतच उजेडाची, त्या अंधाराला मला थोडस इकडे येणार आहे, उजेडामध्ये येणार. बघूच ते तू कसा आहे, येणार नाही तो. म्हणून अंधाराचा मोठेपणा अंधारामध्ये शोधतो, स्वप्नाचा मोठेपणा स्वप्नातच राहतो. त्याप्रमाणे अज्ञानाचे महत्व अज्ञान असेपर्यंतच आहे. आपल्याला जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचं महत्व जोपर्यंत आम्ही अज्ञानी आहोत तोपर्यंतच आहे. एकदा त्याचं ज्ञान झालं की मग ते गेलं. ज्ञानासमोर अज्ञानी, ज्ञानासमोर ते आले की ते नाही समजत ना. जसं तो अंधार सूर्यात पुढे किंवा उजेडा पुढे आला की नाही समजत तो अंधार, तसं आमच्यामध्ये असलेलं जे अज्ञान आहे ते अज्ञान ज्ञानापुढे यायला लागलं निघून जात. तेव्हा अज्ञान कसं असतं हे ज्ञान आपल्याला सांगून. ही तिसरी ओळी झाली.
आता अज्ञान आम्हाला दोन प्रकारे फार मोठं अडचणीचं आहे. एक जगाचंही अज्ञान आहे, ज्या जगामध्ये आम्ही राहतो या जगामध्ये जे जे आहे ते सगळंच माहिती नाही आम्हाला, ते मोठं अज्ञान. आणि जो आत्मा आमच्या देहामध्ये आहे त्याच्याबद्दल अज्ञान आहे, पण ते तर सगळ्यात मोठं अज्ञान आहे. जगाचं अज्ञान तर आहे, जगामध्ये राहतो तिथं पुष्कळशा गोष्टी आम्हाला माहिती नाही, पण जगाचं मोठं अज्ञान आहे. आणि जो आत्मराज आमच्या देहामध्ये नांदतोय, ज्या आत्म्यामुळे आमचा देह चालतोय, त्या आत्म्याचं फार मोठं अज्ञान आमच्यामध्ये आहे. त्याच्याबद्दल आम्ही कधी विचारच केला नाही. आम्ही फक्त जगाच्या अज्ञानाबद्दल विचार करतो, तेव्हा फार अज्ञान आहे, ते अज्ञान आहे, मला कळत नाही, ते माहिती नाही, हे नाही माहिती नाही. पण आत्म्याबद्दल कधी विचार केला का? आत्मा कसा आहे, आत्मा काय करतो, आत्म्याचं स्वरूप काय, आत्मा काय भरलेलं आहे, फार मोठा अज्ञान आहे. तात्पर्य जगाचं अज्ञान आणि आत्म्याचं अज्ञान बनून गेलं. आता फार मोठं होऊन गेलं. इथं जगाचं होतं तेवढं तरी बरं होतं, पण त्या आत्म्याचे अज्ञान आहे त्याच्यामध्ये भर पडली. म्हणजे माणूस हा अज्ञानाने चांगला जखून टाकलेला आहे, जगाच्याही अज्ञानाने आणि आत्म्याच्या अज्ञानाने. म्हणून ज्याला आपल्याला त्या अज्ञानाचे खंडन करण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. बघा, आता ज्ञानवास म्हणतात अज्ञानाची दोन कामं असतात. अज्ञान काय करतं, आवरण घालतं. आवरण घालतं म्हणजे काय, झाकून टाकतं. अज्ञानामुळे आमच्यामध्ये असलेलं जे ज्ञान आहे ना, ज्या ज्ञानावर हे अज्ञान टिकून आहे त्याला झाकून ठेवलंय त्याने. हा फार मोठा दुर्गुण आहे अज्ञानाचा. अज्ञान ज्ञानाला झाकून टाकत, आणि झाकलेली वस्तू कळेल का मग? ज्या ज्ञानाला ते झाकून ठेवतं त्याला विक्षेप म्हणतात, आवरण म्हणतात. आवरण, आवरणाने ते झाकलं जातं. आणि विक्षेप येतो. विक्षेप म्हणजे खरं का खोटं, शंका येते. तेव्हा या शंकांमुळे, या भ्रमामुळे ते अज्ञान खरं का खोटं, खरं का खोटं, खरं का खोटं अशा तऱ्हेचा भ्रम आमच्या चित्तामध्ये निर्माण होतो. हे अज्ञानाचं काम आहे. आम्हाला जितक्या शंका येतात, आम्हाला जितके भ्रम होतात, एक भ्रांती येते, ती केवळ अज्ञानामुळे येते. ज्ञानाने भ्रांती येत नाही, ज्ञान स्पष्ट सांगतो तुम्हाला. पण अज्ञानामुळे भ्रांती येते, भ्रांतीमुळे शंका येतात, संशय येतात, प्रमाद घडतात, चुका घडतात. त्यामुळे अज्ञान आपल्याला अतिशय त्रासदायक आहे. म्हणून माणसाला अज्ञान नसावं. नसावं म्हणजे कसं, ते एवढं मोठं अज्ञान भरून ठेवलेले, ते घर खाली करून किती कसून आहे. एखादा गोडाऊन असतं, त्या गोडाऊन मध्ये खूप माल भरलेला असतो किती वर्षांचा, ते खाली करायचं म्हणजे काय एका दिवसात होतं का ते? जसं आमचं एक कोठार जे आहे, अंतःकरण जे आहे, हे अज्ञानाने भरून गेले. आणि ते काय करतं मग, आवरण आणि विक्षेप या दोषांमुळे आम्हाला ज्ञान दिसू देत नाही. ज्ञानाचे प्रकाश किरण झाकून ठेवतं ते. जसे ढगाले सूर्यावर, की सूर्य दिसत नाही, मग तसं आमच्या अंतःकरणामध्ये जे काय ज्ञान आहे, बुद्धीमध्ये ज्या ज्ञानाने हे अज्ञान दूर जातं, तिथं हे आवरण घालतं, झाकून टाकतं ते. आणि त्यामुळे आम्हाला ज्ञान होऊ देत नाही, ते कळूच देत नाही आम्हाला, समजूच देत नाही आम्हाला. अशा प्रकारे हा अज्ञानाचा दोष आहे.
ज्ञानोबा सांगताना आपल्याला बघा, तेव्हा हे सगळे दोष निवृत्त झाले पाहिजे. ज्ञानोबा चौथ्या अवंगीमध्ये फार सुंदर दृष्टांत देत आहे. स्वप्नीचा दृष्टांत दिला. स्वप्नामध्ये स्वप्न महत्वाचं आहे, अंधारामध्ये अंधार महत्वाचा आहे, आणि ह्या अज्ञानामध्ये मोठेपणा आहे. हे सांगून झाल्यानंतर आता ज्ञानोबा आपल्याला सांगता, कोल्हारीचे वारू न येती धारकी धरू, न येती धारकी धरू, नये लेणा शृंगारू ओडंबरीचा, नये लेणा शृंगारू ओडंबरीचा. ज्ञानोबा दृष्टांत देऊन राहिले. ज्ञानोबा म्हणतात, एका कुंभाराने आता आला की कुंभार मातीचे बैल तयार करतात की नाही, तसे ते मातीचे घोडे पण तयार करतात. घोडे बैल वगैरे तयार करतात. आता हे कुंभाराचे जे घोडे आहेत त्याच्यावर स्वार करून आपल्याला लढाईला जाता येईल का? आहेत घोडे, तोडे नाव घोडे नाव हे बैल काय पाहिजे तुम्हाला? घोडे पाहिजे ना, लढायला जायचंय ना तुम्हाला, मग घोडे घ्या ना. बघा आता जसे हे कुंभाराचे घोडे आम्हाला लढाईवर उपयोगाचे आहेत का? ठीक घोडे आहेत तुझे, घोडे म्हणू आम्ही त्यांना, परंतु या घोड्यांचा उपयोग आम्हाला लढाईमध्ये नाही होणार. तसं अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे कुंभाराचे घोडे, काही उपयोगाचं नाही ते. म्हणून अज्ञान जवळ ठेवू नका. ते असं चिकट आहे, ते ज्ञानाशिवाय जाणार नाही, जात नाही ते. त्याला तर आम्हाला घालवायलाच पाहिजे, नाही तर मग ते काय खरंय का? ते आम्हालाही भ्रमात टाकेला. आणि आमच्या ज्या अनेक चुका होतात ना, आमचे जे प्रमाद घडतात, आमचे जे दोष घडतात, आमच्या हातून जी पाप होतात, ते अज्ञानामुळे होतात. सगळं अज्ञानामुळे सगळं होतं. बरं, ही चूक करत असताना तो माणूस जर खरोखर त्याला थोडस जरी ज्ञान त्याला आलं, कोणी सांगितलं, तर चटकन ती चूक सुधारतो. ज्ञानामुळे ती चूक सुधारली. म्हणून अज्ञान जे आहे ते अनेक चुका करतं, अनेक प्रमाद घडवतं, अनेक दोष निर्माण करतं, अनेक पाप घडवतं. म्हणून ज्ञानोबा उदाहरण देत आहे, कोल्हारीचे वारू नेती धारकी धरू. धारकी धरू म्हणजे लढाईला काही उपयोगाला नाही येत. कुंभारांनी तयार केलेले घोडे आपल्याला लढाईच्या कामाला उपयोगाला येत नाही. किंवा दुसरं उदाहरण देतात ते, नये लेणा शृंगारू ओडंबरीचा. लेणा म्हणजे दागिना, दागिने केलेले. शृंगारू म्हणजे सजवण्यासाठी. बाळाला सजण्याची हौस असते ना, गळ्यामध्ये काही ना काही, कानामध्ये, नाकामध्ये. आता दागिने केलेले आहेत, पण हे जे सगळे दागिने आहेत ना, ते ओडंबरीचे दागिने आहेत. गारुड्याने तयार केलेले जादूचे दाग, खोटे, नकली. आता गारुड्याने तयार केलेले जादूचे जे पाहण्यासाठी केवळ जे दागिने तयार केलेले असतात, ते खरे दागिने नसतात. जे आपल्याला भासमान होतात पण ते मुळात नसतात. दागिन्यासारखे दिसतात ते, परंतु ते घालण्याच्या उपयोगाचे नाही. जसे ते दागिने त्या गारुड्याचे, ते जादूगाराचे दागिने जसे आपल्या शरीरावर आपण घालू शकत नाही, कारण ते खोटेच असतात, ते भासमान असतात. ते असत नाही, दिसतात खरे पण ते असतात खोटे. म्हणून ते म्हणतात, जसे ते खोटे दागिने आपल्याला अंगावर घालता येत नाही, तसं हे अज्ञान आहे.
हे अज्ञान त्या खोट्या दागिन्याप्रमाणे आहे किंवा त्या कुंभाराच्या घोड्याप्रमाणे, की ज्याचा आपल्याला जीवनामध्ये काही उपयोग नाही. म्हणून अज्ञान माणसाला काही उपयोगाचं नाही. आणि जर ते काही उपयोगाचं नाही आणि त्याच्यामध्ये जर चुका घडत असेल, दोष घडत असेल, पाप घडत असेल, काय काय घडतं, तर मग ते अज्ञान नाही सोडायलाच पाहिजे. किती महत्वाची गोष्ट सांगता येईल. आणि विशेषतः आपल्या साधकांच्या चुका जर होत असतील ना, तर ते महा आणखी विनाशकारक आहे. मित्रांच्या चुका होत असेल त्यांना त्याचा फटका बसेल, पण साधकांच्या हातून चुका व्हायला नाही. साधकांच्या हातून हे अज्ञान जास्त मोठं होऊ नये आणि त्या अज्ञानामुळे त्यांच्या मध्ये आणखी चुका होऊ नये, त्यांचे प्रमाद दोष ठरू नये. सगळ्यात मोठा प्रमाद म्हणजे अज्ञानाचा ही साधना काय आहे याच अज्ञान आहे. शक्तिपात साधना घेतली आम्ही गुरुकडून, पण या साधनेमध्ये काही वाचन नाही, काहीच नाही, ऐकलं नाही, काही नाही. साधना ते घेऊन बसलो. हा केवढा आता चुकीचा प्रकार झाला. म्हणजे जी साधना कल्याणाची आणि जी अज्ञानाला दूर करणारी साधना आहे, आपल्याकडे घेऊन जाणारी, त्या साधनेबद्दल अज्ञान, गुरुबद्दल अज्ञान. आता काय करा, ज्यांना आम्ही गुरु मानतो ते गुरु काय असतात त्याचं अज्ञान आहे. ज्ञानवानी या अमृतामध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये का गुरुंचं महत्व सांगतात, गुरु म्हणजे काय असतात. आणि हे जर ऐकलं नसेल त्यांनी, तर त्यांचं पूर्वीचं जे अज्ञान आहे तेच राहील की गुरुंच्या बद्दलच. गुरु म्हणजे काय, आपल्यासारखा एक देह, एक माणूस. आणि असा जर गुरुचा संबंधीचा तुमचा भाव असेल तर ते पूर्ण अज्ञान आहे. गुरु जाणून हा अज्ञानाचं खंडन करून राहिलेले. हा महत्वाचा विषय सत्संगाची वेळ संपलेली आहे. चौथी ओवी आपली झालेली आहे. महत्वाचा दिवस आहे. हरिओम.